मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सीपी राधाकृष्णन यांची भेट घेतली आहे। नवी दिल्लीमध्ये फडणवीस यांनी सदिच्छा भेट घेतली आहे। अमरावतीमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आक्रमक झाले। पोलीस आयुक्तांना कारवाईच्या सूचना करणार असा इशारा सुद्धा त्यांनी यावेळी दिलेला आहे। धाराशिवमध्ये शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून जिल्हाधिकाऱ्यांचा डान्सचा व्हिडिओ समोर आला आहे। त्यानंतर आता आंदोलन करण्यात आले। जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रतिकात्मक खुर्चीला हार घालून पूजा सुद्धा करण्यात आली। ठाण्याच्या डीपीडीसीच्या बैठकीमध्ये एकनाथ शिंदेंनी अधिकाऱ्यांना दम भरलाय। रस्त्यांचं काम पूर्ण होत नसेल तर निलंबित करेन असा थेट इशारा एकनाथ शिंदेंनी दिलाय। मंत्री संजय शिरसाटांनी ताफा थांबवत विद्यार्थिनींच्या आंदोलनाची दखल घेतली। ताफ्यावरती बस थांबत नसल्याने संतप्त विद्यार्थिनींनी विजापूरमध्ये रास्ता रोको आंदोलन केलं होतं। नाशिकमध्ये आदिवासी विभागामध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची महापंचायत सभा झाली। मंत्री नरहरी झिरवाळ आणि काही अभ्यासकांच्या उपस्थितीमध्ये महापंचायत सभा झाली। कामावर कायम करण्यासाठी गेल्या 80 दिवसांपासून कर्मचारी आदिवासी विकास भवनासमोर आंदोलन करतायत। जगप्रसाद कॉफी कंपनी स्टारबक्स कडून आता मोठी घोषणा करण्यात आली आहे। बिझनेसमध्ये सुधारणा करण्यासाठी कंपनी मोठ्या रिस्ट्रक्चरिंग वरती आता सध्या काम करणार आहे। त्यामुळे आता शेकडो स्टोअर सुद्धा बंद होतील आणि कर्मचाऱ्यांची कपात सुद्धा केली जाणार आहे। चिपळूणमधील नायशी गावातील पूल कोसळल्याच्या स्थितीमध्ये आहे। नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय। याकडे सध्या ग्रामपंचायत आणि सरपंच आणि ग्रामसेवक दुर्लक्ष करत असल्याची तक्रार करण्यात आली आहे। पुण्यातील कोथरूड गोळीबार प्रकरणातला आरोपी परदेशामध्ये पळून गेल्याची माहिती समोर आली। आरोपी निलेश घायवळ लंडनला पळून गेल्याची माहिती आहे। त्याच्यावर मकोका अंतर्गत कारवाईचे आदेश करण्यात आले। अट्टल गुन्हेगार शब्बीर अली याला अटक करण्यात आली आहे। त्याच्यावरती महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये चोरीच्या घरफोडीच्या प्रकरणी 28 गुन्हे दाखल आहेत। आरोपीला वसईमधून आता अटक करण्यात आली आहे।